4 दिवसाच्या मध्ये आम्ही त्यांना पकडून योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही पण त्यांना सांगितले 4 दिवसाच्या आत जर तुम्ही त्यांना अटक नाही झाली तर माजलगाव पोलीस स्टेशनवर आम्ही हजारोचा जनसमुदाय घेऊन मेंढपाळ बांधवांना झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही उपोषण करणार। याच माजलगावमध्ये तुमच्यावर देखील हल्ला झाला होता। प्रत्येकानं प्रश्न उचलायला पाहिजे होता, पण धनंजय मुंडे साहेबांनी हा प्रश्न उचलला आणि नक्की धनंजय मुंडे साहेब आमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसीच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या ठिकाणचे जे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी फक्त फेसबुक पोस्ट करून यातून मोकळं होण्याचा प्रयत्न केला आहे का या प्रकरणात? खरं बघायला गेलं तर आता आमदार साहेबाचं इथल्याही भूमिका काय, ओबीसीचे मतं घ्यायचे, धनगर समाजाचे मतं घ्यायचे आणि ज्यावेळेस खरोखरच धनगर समाजावर अन्याय होते एक लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांनी इथं येऊन जाब विचारायला पाहिजे होता। त्या समाज बांधवांना, त्याच्या आईला, त्याच्या घरच्याला धीर द्यायचा होता। अशी कोणती भूमिका न करता त्यांनी नुसती बघायची भूमिका घेतली। येणाऱ्या काळात माजलगाव शहर आणि इथला माजलगाव विधानसभेतला प्रत्येक धनगर समाज इथल्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय निश्चित राहणार नाही।